मित्रांनो कोलिनबाई आले तर सगळेजण गेले कोलिनबाईला फोटो काढायला. नमस्कार मित्रांनो, कसे आहे? बरे आहे ना? बरेच पाहिजे. मी तुमचा आर्यन, जय आगरी जय कोल्हे. पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तर आज आपण चाललो आहे, कुठे चाललो आहे? आज आपण चाललो आहे विष्णुदास भावेमध्ये. कशाला चाललो आहे विष्णुदास भावेमध्ये? तुम्हाला तर समजलंच असेल, आता काय सांगून मतलब आहे का? तरी सांगतो. आगरी कोल्यांची आमची परंपरा विष्णुदास भावेमध्ये आज शो आहे. रोहन पाटील दादा यांचं सगळे आगरी कोली सॉन्ग असणार A to Z. सगळे आम्ही चाललेलो आहे. बंटीदा बाबा आहे, घनसुलीवरनं दर्शनादाईचं आहेत आणि इथून सगळे मित्र आहेत, विघ्नेशदा अनिकेत सगळे. तर आता आपण डायरेक्ट बंटीदाच्या घरातच आलो होतो. घर बघा भाई, नाद करते क्या, कसं कडक ना. चला आता आपण निघूया, डायरेक्ट इनोवा काढूया, लगेच निघूया. आजची ड्रेसिंग बघा मित्रांनो आपली. हे तू इकडे ना रे. कसं वाटतंय ना, एस्थेटिक. चला आता आपण निघूया डायरेक्ट. आपल्या सौरभ जोशी भाईचा आपण ब्लॉग बघत होतो. ड्रेसिंग बघा भाई कशी. चला आता निघूया आपण डायरेक्ट. बंटीदा पण रेडी होते, लगेच निघूया मग विष्णुदास भावे. लपतोय व्ह्यूज आहे व्ह्यूला काहीतरी बोल. मित्रांनो, तर आता आपण निघलेलो आहे मस्त गाडीमध्ये. मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहे डायरेक्ट. आज आपल्याला तिकीट आता बघितलं आपण 70 कलाकार पूर्ण आहेत आपल्यासोबत. म्हणजे आज आपल्याला त्यांची कला दाखवणार आहेत, आपण पण बघणार आहे. आमची सगळी गँग आहे. दर्शनाताई पण आले. दर्शनाताईसाठी थांबलेलो आम्ही. दर्शनाताई तिथे आहे. चला आता वरतीच बघूया. इथं बघा गर्दी मजबूत वाढत चाललेली आहे. स्टँड डायरेक्ट वरती भावा. ही आमची दर्शनाताई. विघ्नेश मडवी लपत याच्यात. मित्रांनो, तिकिटा बघा, तिकिटा 10 तिकीट आहेत, 9 जणच आहेत. एक बारक्या बरोबर असं फुकट तिकीट आहे. गर्दी वाढतच चालले. अनिकेत नागरी काम करतो सर. मित्रांनो, दर्शनाताईचं प्रोग्राम लय मस्त प्रोग्राम. कॅमेरा बघ, कॅमेरा बघ. गर्दी बघा, गर्दी. एकदम शेवटला जावा, शेवटला जाऊन लेफ्टला बसा. जा लास्टला खाली जावा आणि लेफ्टला बसा. अभ्यान आलेले आपण डायरेक्ट हॉलमध्ये. अजून त्यांची बॅलन्सिंग चालली. पब्लिक बघा आताच भरायला लागली. पब्लिक भरली. लोक विघ्नेश पाडवी यांच्या सर्व सुस्वागतम सुस्वागतम. आता वेट करूया, स्टार्टिंगला भेटूया. मंगलमूर्ती उंदीर मामा की, एकवीरा माते की, येलकोट येलकोट सदानंदाचा. हा आवाज सर्व खऱ्या रसिक श्रोत्यांचा, पाहुण्यांचा पाहायला मिळाला. मान्यवरांना विनंती केली जातोय, दीप प्रज्वलन करण्याकरिता आपण दीपस्तंभाजवळ यावं.
या कार्यक्रमाच्या आणि परंपरा आगरी कोळ्यांची या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच उद्घाटन सोहळा संपन्न केला जातोय. आजच्या कार्यक्रमातून सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. दीप प्रज्वलन करण्याकरिता पाहुण्यांची मांदी याली पाहायला मिळतोय. अतिथी कक्षात मान्यवरांना विनंती केली जातोय. दीप प्रज्वलन या ठिकाणी केलं जातोय. ज्या मान्यवरांच्या नावाचा उल्लेख केला त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन चालू आहे. दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोठी हार. दिव्याला पाहून करावा नमस्कार. दिवा जळो देवापाशी आणि उजेड पडो सर्वांपाशी. अगदी अशाच पद्धतीनं मान्यवरांच्या शुभ हस्ते दीपस्तंभाला त्या नाट्य देवतेला अभिवादन केलं जातोय. नटराज नटराज आणि अशा खऱ्या देवतेला प्रसन्न वदने प्रसन्न होती निदताच्या. करूया आरंभ करूया प्रारंभ आणि सुरुवात करूया आजच्या सुंदर अशा गोड गोड कार्यक्रमाला. नमस्कार सर्वांना नमस्कार. होऊया आपल्या कलाकारांचा चमत्कार आणि आपल्यासोबत सुरुवात करत आहात आपल्या कार्यक्रमाची परंपरा आगरी कोल्यांची. आपला आवडता कार्यक्रम घेऊन येत आहेत वीरभूमी एंटरटेनमेंट प्रस्तुत घनसोलीकरांचा हा आवडता आपल्या कार्यक्रमाच्या लेखाजोख्याचा आपण सर्व आनंद घेण्याकरिता या ठिकाणी आलात. सर्वांचं स्वागत केलं जातोय. सुरुवात केली जातो आई भवानीच्या गीताला आणि सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. एकवीरा माते की आई माऊलीचा. सुरुवात आरंभ प्रारंभ आणि शुभारंभ.
खूप सुंदर झाली आहे, कारण परंपरा आगरी कोल्यांची आहे आणि आगरी लय जिगरी. कोणचे समोर कधीच नाही पसरत झोली आणि तेच आपलं भारी आगरी कोली. एकदा जोरदार आले असतील, आपण आलात या सर्व मंचासाठी असतील. ही भरलेली गर्दी आहे, तुमच्या अंगावरती असलेली वर्दी आहे, बाहेर थंडी कमी लागते आली, पोपटीचा हंगाम चालू आहे. खूप सुंदर मस्त असा आनंद घेतात आपण. याच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात, सगळ्यांचं स्वागत आम्ही करतोय. वीरभूमी एंटरटेनमेंट यांच्या वतीनं आपलं सर्वांचं स्वागत आहे. धमाका पहिला सुरुवात झालाय. आईला नवस केला, नवसाला पावतोय, हाकेला धावतोय आणि संकटात उभी राहते ती आई. आई शब्दात किती वात्सल्य लपलंय आणि म्हणून त्या आईला हाक मारली पहिली. आपल्या कलाकारांच्या वतीनं सुंदर असा नृत्याविष्कार ऐकायला मिळाला. आज हा सागर ओसंबून वाहतोय, असं वाटते सागर भरला आणि सागराला ओटी आली आहे. आणि ती ओटी कशी आली आहे, निलेश दादा जोशी यांच्या आवाजातून आपल्याला सांगू इच्छितोय की सागर भरलाय. आज हा वातावरण आनंदाचा करायला आणि तुम्ही आलात म्हणून या कार्यक्रमाला अजून मजा येते आणि आणखीन मजा येईल. इथं सुरुवात झाली आहे, पुढे पुढे आपण असाच आनंद घेऊया आणि टाळ्यांचा प्रतिसाद प्रत्येक गाण्याला होऊन जाऊ द्या. एकविरा माते की आई माऊलीचा सागर भरलाय गो. वर्षाचा मन पहिला ते नाही लाग, कोंबड्या बकऱ्याच्या तावणी बांधीत पायरी लाग. हे नवसाला पावग हाकेला धावग, सारी चोली चालेल मानूग. हे सागर भरलाय ग, वारा का सुटलाय ग. सागर भरलाय ग, वारा का सुटलाय
कुठून तरी आवाज आला जाम भारी, लय भारी. आणि नक्कीच आखर आवाज आला, आखर. एक नंबर निलेश दादा जोशी. सगळे कलाकारच भारी आहेत, आपला कार्यक्रम जाम भारी आहे. आणि आज खऱ्या अर्थानं राखीताई आणि विनोद दादा, तुम्ही भाग्यशाली आहात की या मंचाला तुम्ही जवळजवळ 11 वर्ष प्रेम दिलं. हे प्रेम अतुलनीय आहे ताई. तुझ्या हातून हे उदयमुख कार्य होतोय. बंधन धाग्याचं आणि कालीच वाघाचं. एकच म्हणावंसं वाटतं की हे सर्व भाऊ आहेत. ओवाली ती भाऊ राया, वेड्या वहिनीची वेडी माया. अगदी अशाच पद्धतीने तुझं प्रेम आहे. आज या ठिकाणी जो साऊंड वाजतोय, वेदांत साऊंड, आमचे खरे तर दीपकजी म्हात्रे, भिवंडी पूर्णा, कलाकारांचा आत्मा. या विष्णुदास भावे नाट्यगृहाला अनेक कलाकारांनी पदस्पर्श केला, पण या आपल्या कलाकारांना आगरी कोल्यांची संपत्ती असलेले हे जाणकार सर्व कलाकार आज मोठे होतात ते फक्त तुमच्या आशीर्वाद आणि तुमच्या आयुष्यातील अनमोल क्षण वेलात वेल काढून या ठिकाणी आलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आता हिंगलाई देवी, जोगेश्वरी माता, एकविरा माता, सप्तशृंगी, महालक्ष्मी, कोल्हापूरची तुळजा माता या बहिणीच, पण ननंदा भाऊजया असं प्रेम आहे. जोगेश्वरी माता ननंद तर एकविरा माता भाऊजई. कारण जोगेश्वरी माताची मनी मल्हार, काल भैरव हे पती परमेश्वर, आई एकविरीचे भाऊ. आणि घरातील हा नाता गोतावला आपल्याला जपायला लागतोय. आई एकविराला गेल्यानंतर आपण कारल्याच्या एकविरा आईच्या बाजूलाच अगदीच त्या जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि त्या आईची सेवा करताना ती आय आहे, संकटात तर उभी राहते, नवसाला पावते आणि म्हणून त्या आईचा जागर गोंधळ या ठिकाणी आज केला जातोय. आणि म्हणून मी साई घरत यांच्या आवाजातून सुंदर असा स्पर्श गीत असेल.
बरं वाटलं. सकाळी सकाळी उठलो आणि घरचे बाहेर निघलो. राशनावर गर्दी कमी असेल, एका दुकानात गर्दी लागली होती. मी म्हटलं गर्दी लागली का? नंतर डोक्यात टूप पेटली. टूप का डोक्यात पेटत नसतं, एक डोक्यात विचार आला, ती गर्दी कसली होती? कालच गुरुवार खपलं, आपलं मार्गशीर्ष महिना संपला, आपली गटारीला गर्दी असतं. गर्दी बघली, मी घाम उठला मला. पण माझा नंबर तर बरं येणार नाही. हिला बोललं गव्हाणची जाऊन बरं कोलेवाड्यांची मच्छी काहीतरी घेऊन येते. मटणाला गर्दी मारण्याची आणि कोंबड्याची दुकानावर पण गर्दी मारण्याची. म्हणजे आपली माणसं काय करतात, एकदा तो दिवस संपला का त्याच्या दुसऱ्या दिवसाची वाट बघत असतात. आणि अशी ती गर्दी, हैराण झालो बघून गर्दी. आणि म्हटलं रोहन दादा, आज तुमच्याकडे काय होईल का गर्दी? तर मग गर्दी आहे ती सगळी अशी गर्दी आहे, ही माणुसकीची गर्दी आहे, ही आपल्या माणसांची गर्दी. आणि ह्याच गर्दी मुलं आपला खऱ्या अर्थानं परंपरा महाराष्ट्राची आगरी कोल्यांची हा कार्यक्रम 11वा यशस्वी झाला. ही तुमची गर्दी आहे. 7 ऑगस्टला हीच गर्दी ओसंबून वाहत होती. खऱ्या अर्थानं बाल्कनी भरून आली होती. तुमच्या गर्दीमुळेच रोहनदादा पाटील आणि संपूर्ण कलाकारांना प्रेम मिळालेलं आहे. म्हणून या गर्दीसाठी एकदा जोरदार टाळ्या असतील कलाकारांच्या वतीनं. हा मंच उभा करताना परंपरा आगरी कोल्यांची खऱ्या अर्थाने युवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेणू गगनावरती गेला. रोहनदादांनी बरेच कष्ट केलेत आणि त्यांच्यासोबत त्याचा बाप उभा होता. आणि ज्याच्यासोबत बाप उभा असतो ना, त्याला कधी भीती नसतो. म्हणून बाप नावाची चादर जेव्हा अंगावरून उडून जाईल ना, प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची करून देतोय. म्हणून बापाला कधी म्हणू नका तू माझ्यासाठी काय केलंस. रोहनदादांनी दाखवलं, शुद्ध बीजापोटी फळे रसाल गोमटी, ऐसा पुत्र व्हावा बिंडा, ज्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा. आणि यश उभं राहिलं ते आई बाबांमुळं आणि तुमच्या मुलं. एकदा ते रोहनदादासाठी चालले असतील. कायमी सत्ताचे मानू उपकार माझं निरंतर जागविधी. हा मंच उभा करताना प्रत्येकाने सहकार्य केलं. ज्यांची नावं घेताना शब्द अपूर्ण पडतील. आणि या मंचातून मिळणारा पैसा हा पैशासाठी नाही, हा स्वार्थासाठी नाही. कारण कोरोना काळामध्ये वृद्धाश्रमामध्ये, अनाथ आश्रमामध्ये आमचे कलाकार ज्येष्ठ खऱ्या अर्थानं अरुणजी जांगले यांच्या सहकार्यासाठी हा मंच झटलाय. आज उद्या माझ्यावरती वेळ येईल, या कलाकारांवरती वेळ येईल, पण त्या कलाकारांसाठी एक पाऊल उभं असणारा माझा हा मंच म्हणजे वीरभूमी एंटरटेनमेंट, घनसोलीकर तस्मय आर्ट प्रस्तुत. एकदा जोरदार टाळ्या असतील. कलाकार येतात, कलाकार जातात हो, पण पैसा सर्वश्रेष्ठ नाहीये, माणुसकी. आणि म्हणून ही माणुसकीची माणसं या ठिकाणी आलीत. त्या सर्वांचे आभार व्यक्त करतोय. आणि पुढील गीत या ठिकाणी सादर केलं जाईल. त्या गीताचे बोल असतील या सुंदर अशा वातावरणातून. मुंबईचं राजा हाव, खाली वारलाय सोनाला मरणाचा भाव. मी मागव बोललो होतो, खाली वारलाय सोनाला मरणाचा भाव, तरी जेवाला जाते अख्खा गाव. ना बाहेरचं भय्य येतात ना ते करतात काव काव काव. अरे पण त्यांना काय या माहिती हाय, आपण मुंबईचं राजहाव. आवाज माझ्या खऱ्या प्रेक्षकांचा दिलीजी जोशी यांच्या आवाजातून आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज. 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 आम्ही खातो पितो, आम्ही मज्जा करतो, बोलचे बाबा
आवाज नाही तुमचा. काय जातं कोणचं काय जातं का आपण मजा करतो तर काहीच नाही ना. मी मुंबईचं राज हाव, रिया दिलाचं राज हाव. 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 आम्ही मुंबईचं राज हाव. तुमचे लक्षात ठेवा. आम्ही मुंबईचं राज हाव, रिया दिलाचं राज हाव. निलेश दादा जोशी हा आवाज आहे आपल्या बदलापूरचा आवाज. खूप सुंदर मस्त. आम्ही बरेच वर्षापूर्वी एका हल्दीत भेटलो. गात होतो मी, आपला असा नॉर्मल शो होता. यांनी मला हेरला बरोबर, बोलतो भाई तुझा आवाज आहे ना कोलीबुदला जाम बाहेर जाईल ना. त्यांनी मला पहिला स्टेजला इथे चान्स दिला 2022 ला बरोबर. ऑगस्ट 2022 ला आपला पहिला शो झाला. पहिला शो हाऊसफुल, ते 10 शो सर्व हाऊसफुल झाले. त्यांनी माझ्या विश्वास ठेवला. मी 10च्या शो होतो, त्याच्यामुळे 11वा शो पण मी इथे आहे आणि तुमच्या सगळ्यांमुळे पण 11वा शोला मी आज इथे आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद दादा, तुमचे पण धन्यवाद. राखीताई, विनोद दादा तुमचे पण, आणि रोशन भाई नक्की दादा. शो झाला हाऊसफुल. निलेश दादा मित्रांनो, तर आता इंटरव्ह्यू झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल गाणं. सगळे गॅंग आमचे आलेले आहे. हे आता तर अजून खूप बाकी आहे. आशिष म्हात्रे वगैरे, हे मामा गाणे वगैरे खूप बाकी आहे, उडते गाणी. मला आता थोडं वॉशरूमला जाऊया, काही घ्यायचं आहे घेऊया, लगेच निघूया आपण काहीतरी खायला. इंटरव्ह्यू झालेला आहे. आत्ता झालो आम्ही वगैरे वॉशरूम वगैरे करून काय खाऊन पिऊन. गर्दी बघा फुल हाऊसफुल आहे. आमचे पण 2 बंधू गेलेले आहेत, विघ्नेश मडवी आणि कडक ना भाई, कडक बोलली पाहिजे पोर. ही छोटी पोरगी होती ती गाणं बोलली ती. असं आमची एक त्रास दिला आहे, कुठे ना कुठे फिरते आहे. त्याचा सगळा फ्रेंड सर्कल भेटला तर इथंच आलाय तो. ए अवेन नो कोलिनबाई आले कोलिनबाईला फोटो काढायला. आपण पण काढूया फोटो, तिथं जाऊया बसायला.